फायनल मॅचचा थरार आता लवकर सुरू होईल. 4 ओव्हरचा सामना आता लवकरात लवकर सुरू होईल. वैद्य वॉरियर्स ची सलामीची जोडी. पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार परीक्षित याचा. पहिल्याच चेंडूत खणखणीत असा चौकार. परीक्षित यांच्याकडून परत एकदा पहिल्याच चेंडूत खणखणीत चौकार. इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती वन बाउन्स. सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन. सुंदर रन बिटवीन विकेट्स. ऑल गुड क्रिकेट ऑल अराउंड. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक निश्चितच फलंदाजी संघाला हे लाभदायी ठरत असतं. आपण बघतो गेल्या बऱ्याच सामन्यात पहिल्याच षटकात जबरदस्त असा प्रहार केलाय तो सर्वच फलंदाजांनी, आणि इथे सुद्धा तसाच आहे. आणि ही तर फायनल मॅच आहे. आणि हा चाललाय तो गलीच्या दिशेने. केवळ 1 धावेवर समाधान आणि धावसंख्या सरसावते ती बिनबाद 7. एक आक्रमक अशी जोडी वैद्य वॉरियर संघाची. सर्वरीश आणि परीक्षित एक जबरदस्त अशी जोडी. आतापर्यंत सर्व मॅचेसला परीक्षित या खेळाडूने दमदार अशी फलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिलाय. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. गुड कमबॅक बाय द सोहम. गुड कमबॅक बाय द बॉलर. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता. दुसऱ्या चेंडूवरती 2 रन. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि हा डॉट चेंडू. सुंदर कमबॅक सोहमचा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. थोडंसं कन्फ्युजिंग अपोजिशन टीम. पहिलं षटक. चौथा चेंडू. हा मात्र खराब चेंडू. आणि पंचांचा इशारा अवांतर धाव आणि धावसंख्या होते ती 8. निश्चितच एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. फायनलचा थरारक सामना वैद्य वॉरियर्स आणि के टायटन्स. आणि हा सुंदर असा चेंडू. एक मोठा खेळाडू बाद झालाय. निश्चितच यांच्यावर प्रेशर येईल. फायनलचं प्रेशर हे नक्कीच असतं दोन्ही संघाला. एक गडी बाद 8 ही धावसंख्या. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला आता शेवटचा चेंडू. सोहम खरोखरच सुंदर गोलंदाजी. मोठा मासा गळाला. 100% ॲग्री. अतिशय धारदार गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता, परंतु त्यांनी कमबॅक केलाय तो विकेट घेऊन. टिंबर उडवलंय. आणि 1 डाऊन बॅट्समन संघाचा कर्णधार साजन निमकर ऑलराऊंडर. बघूया पहिला चेंडू फेस करतोय साजन. फुल टॉस चेंडू आणि थोडीशी चूक झाली आणि आता मात्र ती चूक मागात पडते ती संघाला आणि थेट जातोय तो चौकार. आणि अशा रीतीने पहिलं षटक संपतंय आणि धाव होत आहेत. एक गडी बाद 12.
दुसरं षटक परत एकदा आणि केवळ एका धावेवर समाधान. आणि एक परीक्षित आणि साजन महत्वपूर्ण जोडी मैदानात. फायनलचा हा थरारक सामना आपल्याला बघायला मिळतोय. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे ग्रँड फिनाले. वैद्य वॉरियर्स आणि के टायटन्स. दुसरे षटक प्रगतीपथावरती योगेश धुरा घेऊन येतोय, तो के टायटन्स तर्फे. आणि हा सुंदर झेल. आणि एक परत एकदा मोठी विकेट जाताना दिसते ती साजन. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेली होती, टिंबर उडवलं होतं सोहमने. आणि आता योगेशने ट्रॅप केलाय. थोडंसं शॉर्टपिच चेंडू मारायचा प्रयत्न होता डोक्यावरून, परंतु फाईन लेगला त्याचा कॅच, माफ करा, स्क्वेअर लेगला त्याचा कॅच पकडलाय. आता निश्चितच प्रेशर असेल ते परीक्षितवर. कारण की आतापर्यंत कन्सिस्टंट परफॉर्मर आहे परीक्षित. आणि आता दोन फलंदाज समोरून जाताना दिसत आहेत त्याच्या समोर. आणि हा फायनलचा सामना आहे, त्यामुळे निश्चितच प्रेशर हे कायम राहील. योगेश सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव दिली होती, दुसऱ्या चेंडूवरती विकेट काढली. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू, एक धावेचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, एक धावेमुळे धावसंख्या जाऊन पोचते ती 2-14. आतापर्यंत योगेशनी 2 रन आणि 1 विकेट दिल्या 3 बॉलमध्ये. सुंदर गोलंदाजी करतोय योगेश के टायटन्स तर्फे. आता सर्व धुरा ही परीक्षितच्या जोरावर आहे. वैद्य वॉरियर्स परीक्षित सुंदर अष्टपैलू खेळाडू. सुंदर कव्हरच्या दिशेने शॉट, एक धाव पूर्ण, धावसंख्या जाऊन पोचते ती 2-15. केवळ एका धावेवर समाधान. आणि निश्चितच हा खेळ थोडासा मंद गतीने चालताना दिसतोय, कारण की पहिल्या षटकात आपण बघितलं चांगली अशी आतषबाजी केली आणि मग नंतर मात्र 2 बॅक टू बॅक विकेट्स. निश्चितच त्याचा परिणाम या खेळावर होताना आपल्याला दिसतोय. परंतु सर बघा की परीक्षितनी सेन्सिबल क्रिकेट केलंय. मेरिटवरती तो बॉलला त्यांनी न्याय देऊन 1 रन घेतली. तत्पूर्वी सुंदर शॉट आणि लेग साइडच्या दिशेने तटावलेला चेंडू, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, पहिलेच बघून ठेवला होता. आणि खरोखरच सौरभने खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि बॉल चौकारच्या दिशेने मारलाय. धावसंख्या जाऊन पोचते ती 19. 2-19. दुसऱ्या षटक मधील शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगलं षटक चाललं होतं आणि हा मात्र जात होता चौकार. आणि हा शेवटचा चेंडू ह्या षटकातला जोरदार अपील करतायत, परंतु एक धाव काय रोखू शकलं नाही ती संघासाठी. आणि धावसंख्या सरसावते 2 षटकांनंतर. वैद्य वॉरियर्स 2 गडी बाद 20. अजून सुद्धा वैद्य वॉरियर्सकडे परीक्षित जोपर्यंत आहे तोपर्यंत धास्ती नाही आहे, कारण का परीक्षित हा असा एक खेळाडू आहे की तो दिशा ठरू शकतो. आणि निश्चितच आता चौकार आणि षटकारांची आतषबाजी लवकरच बघायला मिळेल. केवळ 2 षटक शिल्लक आणि ही फायनलची मॅच आहे. तिसरे षटक घेऊन येते तो सागर जोशी. के टायटन्स तर्फे तिसरे षटक घेऊन येतोय तो सागर. बघूया सागर काय करामत करतोय. तो क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल येतोय.
एक फाईन लेग, एक स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग. आणि ही क्षेत्ररक्षण सजवण्यात थोडासा वेळ चाललाय. एक मिड ऑन, एक मिड ऑफ आणि ऑफ साइड खुलं ठेवलंय. पुढचा आणि चेंडू एचा प्रयत्न सुंदर गोल. माफ करा, अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोचते ती 2-21. अवांतर धावा नक्कीच महागात पडू शकतात हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल, कारण की त्यामुळे एक चेंडू सुद्धा वाढतो आणि एक धाव दुसऱ्या संघाला मिळते, त्यामुळे निश्चितच फरक पडतो. परत अतिशय एकदा सुंदर. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. खरोखरच बॉलच्या मेरिटनुसार करतात, बॉलच्या मेरिटनुसार खेळत आहेत. सौरभ, सेन्सिबल क्रिकेट. एक धाव मिळाली, परीक्षित वरती गेला. गुड सेन्सिबल क्रिकेट बाय वैद्य वॉरियर्स. आणि आपल्याला इथे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बघायला मिळते, त्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षणावर हा फरक पडतो. सागर घेऊन येतोय. फुल लेन चेंडू. आणि हा चेंडू चालतोय तो थेट वन बाउन्स ओव्हर द रोप. डीजे. बाजूला नाही आणि हा जातोय तो परत एकदा चौकार. जबरदस्त प्रहार. डीजे. वॉरियर्स संघाचा जादूगार परत एकदा ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव काढतायत. परत एकदा सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर एक धाव आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा होत आहेत त्या 2 गडी बाद 30 आणि आता एक धावेनंतर होत आहेत त्या 2 गडी बाद 31. एक सूचना आहे की कॅमेरामॅनच्या इकडे जे लहान पोरं आहेत त्यांना खाली उतरवायचं आहे ताबडतोब. कॅमेरामॅननी त्यांना लहान पोरांना खाली उतरवायचे. थँक्यू. तिसरं षटक प्रगतीपथावरती 31. आता मात्र धावसंख्या उभारताना दिसतीये. 2 बाद 31. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू लेग साइडला तटवलाय. एक धाव पूर्ण होतीये. सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण या 2 धावा कदाचित झाल्या असत्या पण एकच धाव झाली आणि एका धावेवर समाधान. धावसंख्या सरसावते ती 2 गडी बाद 32. 4 षटकांचा हा फायनलचा सामना. तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू आणि तो तटवलाय ऑफच्या दिशेने. खरोखरच सुंदर फलंदाजी करतोय तो परीक्षित. सेन्सिबल क्रिकेट ऑल अराउंड. आणि 3 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धावा होत आहेत 2 गडी बाद 33. चौथं षटक घेऊन येत आहेत के टायटन्स तर्फे. थोडं स्पीडअप करायचंय. आपण बघू शकतो एक निश्चितच धावगती जी आहे ती चांगली राखलेली आहे. रन्स पर ओव्हर 11 आहेत. फायनलच्या मॅचचा हा अतिशय चांगला असा स्कोअर म्हणावा लागेल. नक्कीच निश्चितच फायनल प्रेशर पण असणारच आहे. दोन्ही संघावरती फायनल प्रेशर असणार आहे. चौथं षटक घेऊन येत आहेत ते नीरज, डॉक्टर नीरज. टप्प्यावरती गोलंदाजी करणारे नीरज. बघूया परीक्षितला कशी गोलंदाजी करतायत. परीक्षित वैयक्तिक अशा 19 धावांवर खेळतोय आणि सौरभ वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. त्याच्यामध्ये त्याचा एक चौकार, खणखणीत एक चौकार मारला होता त्याने. चौथं षटक. निर्णायक षटक. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक. अंतिम सामन्याचं पहिल्या इनिंगचं अंतिम षटक. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतोय. लेग साइड माफ करा, ऑफ साइड ओपन ठेवली.
थोडं स्पीडअप करायचं आहे. परीक्षित एक हुशार असा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. शॉर्ट पिच चेंडू. आणि हा जातोय नो मॅन लँड असं No आपण man's म्हणू शकतो. आणि एक धाव मिळते ती संघाला, एक धाव मिळते ती परीक्षितला. धावा होतात ते 2 गडी बाद 34. चौथं षटक प्रगतीपथावरती. थोडंसं शॉर्ट पिच चेंडू, त्याचा फायदा उठवताना आलाय तो परीक्षितला. बघूया सौरभ. आता सौरभ स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मुळे निश्चितच हा फरक पडतो. नक्कीच सर. सुंदर गोलंदाजी. आणि निर्धाव चेंडू. आवश्यकता आहे अशा निर्धाव चेंडूंची आणि चौकार षटकारांची आवश्यकता आहे ती वैद्य वॉरियर्स संघाला. धावा होतात त्या 34. 4 चेंडू शिल्लक. फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगचे शेवटचं षटक. आणि हा फटका. आणि ज्याची भीती वाटत होती तेच झालंय. आणि खरोखरच सुंदर फटका. चौकार बसतोय, चौकार येतोय तो सौरभला, चौकार येतोय तो संघाला. आणि धावसंख्या थेट पोहोचते ती 2 गडी बाद 38. सौरभनी पण दाखवून दिले हम भी कुछ कम नाहीये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. सौरभने तटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक आडवेल बॉल फेकेल तोपर्यंत दुसरी धाव मिळते ती संघाला. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या होते ती 40. आणि आता चेंडू शिल्लक येते केवळ 2. 4 षटकांचा हा अंतिम सामना. पहिल्या इनिंगचे केवळ 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा थोडीशी दिशा भरकटताना दिसत आहेत अवांतर. डॉक्टर नीरज. एक अवांतर धाव. निश्चितच धावसंख्या जाऊन पोचते ती 2/41. निश्चितच हा अवांतर चेंडू मागात पडेल का आपल्याला लवकरच कळेल. कारण की एक चेंडू सुंदर चेंडू. फुल लेन चेंडू. कॅचचा अपील परंतु त्या अंपायरने फेटाळलंय. एक डॉट बॉल. क्रॉस बॅटेड फटका काहीसा फसलाय. आणि आता केवळ एक चेंडू शिल्लक. 2/41. आणि हा परत एकदा रिव्हर्सिपचा फटका. जोरदार असा हा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिली धाव काढतात आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि आता मात्र खेळाडू होतोय तो धाव बाद. आणि बघूया अंपायरनी थर्ड मॅनचा इशारा दिलेला आहे. थर्ड अंपायरचा इशारा दिलेला आहे. माफ करा, थर्ड अंपायरचा इशारा. एक रन कंप्लीट आहे. 1 रन इज कंप्लीट. एक रन. दुसरीला विकेट आहे ना. अंपायर 1 रन का 2 रन. दुसऱ्याला आउट आहे. 1 रन. आणि अशा रीतीने पंचांचा इशारा. हा शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे ती संघाला, वैद्य वॉरियर्स संघाला. आणि म्हणजेच आता टोटल स्कोर होतोय
2 रन. आणि या 2 रन आहेत असा पंचांचा इशारा. वैद्य वॉरियर्स संघाला 2 धावा मिळत आहेत त्या शेवटच्या चेंडूवर. आणि अशा रीतीने टोटल धावसंख्या होते 2 बाद 43. ती 2 बाद 43. तो फायनल मॅचचा फायनल थरार 4 ओव्हर मध्ये हव्यात त्या 44 धावा. 44 रन. एनी स्कोर इन द फायनल्स इज ऑलवेज डिफिकल्ट वन. निश्चितच एक खूप मोठी धावसंख्या म्हणावी लागेल फायनलच्या या मॅच मध्ये. परीक्षित सारखा खेळाडू अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्यांनी पूर्ण दिवस केली आणि फायनलला सुद्धा त्याचा थरार बघायला मिळाला. आणि आता हव्या त्या 44 धावा. वैद्य वॉरियरच्या कॅप्टनला विनंती आहे की त्याने क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. आणि आता 6:30 झालेले आहेत. 6:36. के टायटनची बिनीची सलामीची जोडी मैदानात. वैद्य वॉरियरच्या संघाला विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करावा. 4 षटके आपल्याला खेळायचे आहेत. बॉल हवाय. पहिल्या ओव्हरला जास्तीत जास्त बेनिफिट हा घ्यावा लागेल. नक्कीच जर प्रेशर तुम्हाला समोरच्या टीमला द्यायचं असेल तर तुम्हाला रिस्क ही घेणं भाग आहे. कारण का तिथे फक्त 2च क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती तैनात असतील. त्यामुळे याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा बघूया. गोलंदाज 44 टार्गेट. 43 रन्स त्यांच्या झाल्यात. 44 टार्गेट. 24 बॉल 44 रन्सचं आव्हान दिलंय ते फायनल्स मध्ये के टायटन समोर वैद्य वॉरियर्सनी. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. आणि एक येतो तो लॉंग ऑनला आणि एक येतो तो डीप स्क्वेअर लेगला. सर डीप स्क्वेअर लेगला. सुंदर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली सुरुवात वैद्य वॉरियर. फायनलचा हा थरारक सामना 44 धावांचं हे लक्ष्य. परीक्षित देशपांडे लेफ्ट आर्म गोलंदाजी. अतिशय सुंदर असा गोलंदाज. अष्टपैलू खेळाडू. कर्जतचा उदयोन्मुख खेळाडू. पुन्हा एकदा ऑफ स्टंप. सुंदर लाईन पकडली ती परीक्षितने. आपल्याला फार कमी वेळा असं बघायला मिळतं की ओपनिंग फलंदाज आणि ओपनिंग गोलंदाज. आणि वैद्य वॉरियरचा हा परीक्षित एक हिरा आहे त्यांच्या संघासाठी निश्चितच असं म्हणावं लागेल. अख्खा दिवस अतिशय सुंदर असा ऑलराऊंडर या संघाला लाभलेला आहे. आता मात्र विकेटचा अपील केले. अतिशय सुंदर अशी लयबद्ध गोलंदाजी. तिखट मारा टिचून असा केलेला मारा. परीक्षित एक जबरदस्त असा गोलंदाज. बॅट्समॅनला सर हवी होऊन दिलेलं नाहीये. वेदर 2 फिल्डर फक्त आउट बाउंड्री लाईनवरती तैनात आहेत. परंतु प्रेशर समोरच्या टीमला अप्लाय केलंय ते परीक्षितने. फुल चेंडू. सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. एक जबरदस्त अशी सुरुवात. साजेशी अशी सुरुवात. पॉवर प्लेचं हे षटक असून सुद्धा परीक्षितने टाकलेली ही गोलंदाजी अतिशय जबरदस्त अशी म्हणावी लागेल. खातं अजून उघडलेलं नाहीये. आता मात्र बॅट्समनने प्रेशर आणि गुड ट्राय बाय शर्वरीश. आणि 2 हा धावा. आता 5व्या चेंडूत खातं उघडताना दिसत आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. लयबद्ध अशी गोलंदाजी. आणि खातं उघडतात ते 2 धावांनी. 5 चेंडूत 2 धावा. आता मात्र अपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे ती राकेशनी. आणि हा चौकार डीजे.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी परीक्षितकडून बघायला मिळाली आहे ती वैद्य वॉरियर्स तर्फे. आणि धावगती हवी आहे ती 11 रन्स पर ओव्हर आहे आणि आत्ता हव्यात त्या झाल्या त्या केवळ 6 धावा, म्हणजे 5 धावा आत्ताच कमी पडलेल्या आहेत. निश्चितच त्या नंतर आता या फलंदाजी संघाला दुसरे षटक घेऊन येतोय तो साजन सर. हा सुद्धा एक लेफ्ट आर्म गोलंदाजी आहे. ही स्ट्रेंथ आहे वैद्य वॉरियर्सची. दोन्ही लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि दोन्ही डिफिकल्ट टू प्ले आहेत. बघूया साजन काय करतोय. आणि सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. चांगला असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पूर्ण दुसऱ्याच झालं. ओव्हरला ही गोलंदाजी टाकतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. आता परंतु कदाचित चौकार मिळू शकला असता पण केवळ 1 धावावर समाधान मिळालंय. सर आता मात्र के के टायटन्सला थोडंसं प्रेशर ऑफ करायला लागेलच, कारण का राकेश आणि योगेश दोघंही कपेबल आहेत हिटिंगसाठी. आणि हा फटका मारायचा, स्लाइड बॅटची एज गेली आहे आणि 2 धावा. आणि हा थोडंसं स्लाइटली मिसफील्ड झाली, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो के के टायटनची. सुंदर रन बिटवीन द विकेट्स. 3 धावा मिळतात त्या संघाला आणि धावा होतात त्या 10. 1.2 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि बिनबाद 10 अशी धावसंख्या. 44 धावांचं हे आव्हान. राकेश वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय, योगेश वैयक्तिक 1 धावांवरती खेळतोय. फुल्लेन चेंडू, सुंदर चेंडू लाखो मध्ये टाकलाय सर. टिचून असा मारा करतोय, फायनलला साजेस असा मारा करतोय. नक्कीच सर, खरोखर तिखट मारा चालू आहे. दोन्ही एंड करून सुंदर गोलंदाजी होतीये. परीक्षित कडून सुद्धा सुंदर गोलंदाजी झाली होती, साजन कडून सुद्धा सुंदर गोलंदाजी होती. आतापर्यंत साजनने 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिल्यात. उलटा चेंडू आणि हा षटकार, खराब चेंडू. या इनिंगचा चौकार आणि षटकारांची गरज. 44 धावांचं हे लक्ष. नक्कीच सर, यार्कर चेंडू टाकला होता आणि योगेशनी सेकंड बॉलवरती 6 मारले आणि इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा पोललेन चेंडू, एक अवांतर धाव मिळते लेग बाईटच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 17. खरोखरच अटीतटीचा सामना सर बघायला मिळतोय. स्टील 50-50 इज देअर. नक्कीच फायनलचा थराक खरोखरच अनुभवायला मिळतोय ते प्रेक्षकांना. सुंदर. आणि हा चाललाय तो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अतिशय जबरदस्त असा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. विकेट नाहीये के के टायटन्सची. पुढील षटक घेऊन येते तो सौरभ. आणि तिसरं षटक सुरू झालेलं आहे. 2 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे आणि धावा होतात ते 21. अतिशय इम्पॉर्टंट असं षटक, फायनलचं इम्पॉर्टंट असं षटक, तिसरं षटक. बघूया सौरभ काय करतोय. पहिला डॉट चेंडू टाकलाय, प्रेशर इज अमाउंटिंग. फुल्लेन चेंडू आणि उडवलाय
आणि आणि हा हा षटकार! थेट षटकार. षडी मारलेला हा खणखणीत असा षटकार योगेश यांच्या तळपत्या बॅटमधून निघालेला. खरोखरच रोलर कोस्टर चालू आहे सर, असं वाटतंय. परत एकदा आपटून टाकलेला चेंडू, ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि अतिशय सुंदर चांगला. क्षेत्ररक्षण आदित्य पोंक्षे यांच्याकडून बघायला मिळतोय. ही निश्चितच गॅप असती, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आदित्य पोंक्षे अजून एक उदयोन्मुख खेळाडू, सुंदर क्षेत्ररक्षक, सुंदर गोलंदाजी करतो. धावा होत आहेत त्या 28. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. आणि हा फुलटॉस चेंडू, खराब असा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चौकार. आणि आता जातोय तो चौकार. निर्णायक षटक असतं आणि त्याचप्रमाणे हे निर्णायक असं षटक आणि थोडस महागडं असं षटक जाताना दिसतंय आपल्याला. थोडस सौरभ लाईन बिघडल्यासारखी वाटते सौरभची अंडर प्रेशर. शॉर्ट पिच चेंडू, सुंदर कमबॅक बाय द बॉलर. थोडीशी मिसफिल्ड आणि बॉल बाउंड्री अंदर. थोडीशी चूक पडते. त्या 8 धावा. के टायटन्सना एक सुवर्ण संधी. मॅच जिंकल्यास श्रीकांत दीक्षित यांच्याकडून ₹1000 पारितोषिक. फायनलचा हा फायनल थरार. केवळ 7 चेंडू शिल्लक आणि 8 धावा. बघूया कोणता संघ जिंकतो आणि खरोखरच कोणता संघ ठरतो आजचा विजेता. खरोखरच राकेश आणि योगेश दोघांनी पहिल्या षटकामध्ये वाटत नव्हतं सर की डॉमिनेटिंग ठरतील, पण आता असा मात्र थोडस पारड झुकताना वाटतंय ते के टायटन्स तर्फे. पण क्रिकेट इज अ अनसर्टन्टी, फुल ऑफ अनसर्टन्टी इज देअर. आता मात्र आणि हा कदाचित असं म्हणावं लागेल की हा फायनलचा फायनल कॅच सुटलेला आहे. फायनल प्रेशर आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचते ती 38. निश्चितच हा फायनलचा फायनल कॅच असं म्हणावं लागेल, कारण की आता केवळ 6 धावा शिल्लक आणि तिसरं षटक इकडे संपतंय. हा कदाचित झेल झाला असता तर पारडं कदाचित झुकलं असतं परत एकदा वैद्य वॉरियर संघाकडे, परंतु झेल सुटला. मागच्याच ओव्हरला अजून एक छोटीशी चूक झाली आणि चौकार गेला. आणि या 2 मोठ्या चुका निश्चितच महागात पडतील असं दिसतंय ते वैद्य वॉरियर संघाला. चौथं षटक घेऊन येतात ते आदित्य पोंक्षे. बघूया आदित्य काय हेल्प करतोय वैद्य वॉरियर्स तर्फे. शॉर्ट पिच चेंडू, 1 धाव मिळतीये. स्लाइटली मिडफिल्ड पण टेकन केअर ऑफ बाय परीक्षित. शेवटचं षटक आजच्या दिवसातल्या ग्रँड फिनालेचं शेवटचं षटक. एक थरारक असा सामना. 5 चेंडूत 5 धावा. 5 चेंडूत 5 धावा. बघूया राकेश आणि योगेश. सर मी मगाशी तुम्हाला बोललो होतो विकेट एक पण नाहीये, त्यामुळे बघूया आदित्य पोंक्षे. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, क्लीन बोल्ड बाय आदित्य
आहेत त्या 5. माझ्या मते व्यंकटेश हरणे. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आदित्य पोंक्षेकडून. परत सुंदर एकदा कमबॅक. सामना तराजू सारखा, एकदा या साईडला एकदा त्या साईडला. आणि आता परत एकदा वैद्य वॉरियर्सच्या दिशेने हा तराजू थोडासा झुकताना दिसतोय. 3 चेंडूत 5 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षामध्ये बदल दिसतोय. ऑफ साइडला सर्व सर्कल्स मध्ये खेळाडू. पप्या कोकजे मिडअपच्या दिशेने धावतोय. बघूया व्यंकटेश काय करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आदित्य पोंक्षे यांच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी. आदित्यचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखरच सुंदर गोलंदाजी. जखडून ठेवलंय बॅट्समनला. प्रश्नच येत नाही. 6 चेंडूत केवळ 6 धावा हव्या होत्या आणि आता हव्यात त्या 2 चेंडूत 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. पारडा झुकवलंय ते आदित्यने. फुलटॉस चेंडू आणि हा केवळ एका धावेवर समाधान मानणार होते, त्याच्यावर दुसरी धाव काढतात आणि तिसरी धाव सुद्धा काढलेली आहे. आणि ही चूक म्हणावी लागेल का काय. आणि 1 धाव मिळणार होती तिथे 3 धावा मिळाल्या आहेत. आणि अशा रीतीने एक चेंडू शिल्लक आणि कंपल्सरी चेसिंग 2 रन हव्यात. 1 चेंडू. खरोखरच फायनलचा थरार म्हणता येईल सर. खरोखर परफेक्ट फायनल आपण असं म्हणूया. निश्चितच म्हणावं लागेल. 1 चेंडू 2 धावा काही होऊ शकतं. खरोखरच आदित्य पोंक्षे गोल्डन आर्म म्हणता येईल. खरोखर सुंदर गोलंदाजी केली. अंडर प्रेशर सुंदर गोलंदाजी. या चेंडूवर निश्चितच जर बॅकअप चांगला असता तर कदाचित 1च धाव मिळाली असती. तिकडे 2 धावा मिळाल्या आणि छोटीशी चूक कदाचित महागात पडेल का काय आता एका चेंडू नंतर कळेल. 1च्या जागी मिळाल्या 3 धावा आणि त्यामुळे आता एका चेंडूत हव्यात त्या 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. पूर्णपणे दारोमदार जी योगेश्वरती असेल जो पहिल्या षटकापासून खेळतोय, तर पूर्णपणे के टायटन्स चे पूर्णपणे ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे. शेवटचा चेंडू ठरेल तो कोण होईल विजेता. आणि 1 रन काढले म्हणजे कंपल्सरी चेसिंग मध्ये वैद्य वॉरियर संघ 1 धावाने विजयी. 1 धावेने विजयी. विजेता संघ वैद्य वॉरियर संघ. वेल प्लेड.